नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरात वास्तुदोष असल्यास काय करावे हे बघत आहोत। वास्तुशास्त्रानुसार घरात वास्तुदोष असल्यास आर्थिक चणचण भासते, वादविवाद वाढतात, नकारात्मकता वाढते, नात्यात दुरावा निर्माण होतो, अशा अनेक अडचणी उद्भवतात। जर तुमची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक असेल आणि खर्च वाढतच असतील, तसेच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त होत असेल, तर याला आपणच कारणीभूत असतो। आपल्याकडून नकळत काही चुका होतात, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो। वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजासंबंधी काही टिप्स आहेत, यामुळे आर्थिक चणचण भासणार नाही। तर जाणून घ्या मुख्य दरवाजासंबंधी काय काळजी घ्यावी। असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मुख्य दरवाजासंबंधी वास्तु उपाय। मुख्य दरवाजा स्वच्छ व चकाचक असायला हवा। मुख्य दरवाजासमोर कुठलाच केरकचरा जमा करू नये याची काळजी घ्यावी। घराच्या मुख्य दरवाजाजवळ बूट चप्पल काढू नये, तर बुटा चपलासाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा योग्य आहे। याच दिशेला बूट व चप्पल काढावे। असे न केल्यास घरात नकारात्मकता वाढत जाते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा। मुख्य दरवाजासमोर जर एखादा खांब असेल तर त्यावर आरसा लावून दिल्यास नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होऊ शकतो। लक्षात ठेवा, तुमच्या दरवाजातून कुठलाही आवाज येऊ देऊ नका। आवाज येत असल्यास लगेच तेल किंवा ऑइल टाका आणि दरवाजा सुधरवून घ्या। घराच्या मुख्य दरवाजावर अंधार नसावा। सकाळी चांगला सूर्यप्रकाश येत आहे की नाही, तुमच्या दरवाजासमोर उजेड आहे की नाही याची दक्षता घ्या। घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूलाच आणखीन दुसरा दरवाजा नाही पाहिजे। असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। जर तुमच्या मुख्य दरवाजासमोर स्वयंपाकघर असेल तर नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर क्रिस्टलचा चेंडू लावावा। घराच्या मुख्य दरवाजाजवळ पुस्तकाचं कपाट असेल तर ते शुभ संकेत आहे, परंतु लक्षात ठेवा की हे मुख्य दरवाजाच्या अगदी समोर नसायला हवं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा। असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।